गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरपासून आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि तो जो चॅप्टर आहे तो आहे किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया. आतापर्यंत आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा चॅप्टर शिकलो. याच्यामध्ये आपल्याला 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपल्याला शिकता आली. आर.एच. विटाकरनं मांडलेली जी 5 किंगडम सिस्टीम होती त्याच्यामध्ये 5 किंगडम आहेत. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमालिया. प्रत्येक किंगडमची कॅरेक्टर्स आपण डिटेलमध्ये शिकलो आहोत, परंतु आपल्याला पुन्हा किंगडम ॲनिमालियाची काही कॅरेक्टर्स रिवाइज करायचे आणि किंगडम ॲनिमालियामध्ये इन्क्लूड केलेले जे ॲनिमल्स आहेत या ॲनिमलचं पुढं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर किंगडम ॲनिमालिया मध्ये इन्क्लूड केलेले जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत. ऑलरेडी आपण मागच्या चॅप्टरमध्ये ह्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकलेलो आहोत, तरी सुद्धा मी 1-2 मिनिटांमध्ये फक्त या कॅरेक्टर्स रिवाइज करतो. यापैकी पहिली कॅरेक्टर आहे की त्या ॲनिमल्स मधलं सेल्युलर ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारचं आहे, कुठल्या प्रकारच्या सेल्स असतात. वी नो ॲनिमल्स आर यूकॅरियोटिक. हे यूकॅरियोटिक आहेत, बरोबर आहे. याच्या पुढे म्हणजे त्यांच्याकडे यूकॅरियोटिक सेल आहेत. देन ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर आहेत. शरीरामध्ये एकापेक्षा जास्त पेशी आहेत, अनेक पेशी आहेत. आणि तिसरं वैशिष्ट्य ऑल ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक आहेत म्हणजे इतरांपासून अन्न घेतात. आता आपण शिकलो होतो 5 किंगडम सिस्टीम मध्ये यूकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर आणि हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम किंगडम फंजाय मध्ये पण आहेत. मग आता फंजाय मध्ये आणि ॲनिमालियामध्ये नेमका काय फरक आहे. हे तिन्ही कॅरेक्टर तर तिथं पण आहेत, यूकॅरियोटिक आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. पण ॲनिमल आणि फंजाय मध्ये एक मोठा डिफरन्स असा आहे की फंजाय डायजेस्ट केलेलं फूड ॲब्सॉर्ब करतात, पण ॲनिमल काय करतात तर फूड इंजेस्ट करतात, आतमध्ये आलेलं फूड डायजेस्ट करतात. आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो दे शो होलोझॉइक मोड ऑफ न्यूट्रिशन. मीन्स दे एंगल्फ फूड, ते फूड एंगल्फ करतात, दे डायजेस्ट इट अँड देन ॲब्सॉर्ब अँड यूज इट. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्याकडं होलोझॉइक मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. ॲनिमलची आणखीन काही सेल्युलर फीचर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲनिमल्स मध्ये दे लॅक सेल वॉल. यांच्याकडे सेल वॉल नाहीये. दे लॅक प्लास्टिड्स. यांच्याकडे प्लास्टिड्स नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे प्लास्टिड्स नाहीयेत. क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट किंवा क्लोरोप्लास्ट. म्हणजे यांच्याकडे कुठल्याही प्रकारची क्लोरोफिल पिगमेंट नसतात, पिगमेंट सबसेंट असतात आणि त्यामुळे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस चालत नाही आणि म्हणून तर ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉफिक. ते हेटेरोट्रॉफिक आहेत, बरोबर आहे का. आणि मग आणखीन एक महत्वाचा मुद्दा, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव द कपॅसिटी ऑफ लोकोमोशन. दे आर लोकोमोटरी. बरोबर. लोकोमोशनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनचा उपयोग ते करतात. काही ॲनिमल्स याला अपवाद आहेत. फ्यू ॲनिमल्स आर सिडेंटरी. आता सिडेंटरी ही नवीन टर्म आपण लक्षात ठेवायची. सिडेंटरी याचा अर्थ नॉन मोटाईल. ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, ते एका जागेवरती स्थिर राहतात. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस. बरोबर आहे का. फायलम पोरीफेरा मध्ये इन्क्लूड केलेले जे ॲनिमल्स आहेत कॉमनली ज्यांना आपण स्पॉन्जेस असं म्हणतो, हे स्पॉन्जेस मात्र या गोष्टीला अपवाद आहेत. म्हणजे स्पॉन्जेस सोडलं तर इतरांमध्ये किंवा आणखीन काही थोडेफार प्राणी आहेत त्या त्या टप्प्यावरती आपल्याला पुढे ते शिकता येतील. मोस्टली ॲनिमल्स मध्ये लोकोमोशन पाहायला मिळतं. उदाहरणार्थ स्पॉन्जेस सारख्या ॲनिमल मध्ये आपल्याला लोकोमोशन दिसत नाहीये. बरोबर आहे का. बघा पुन्हा तो मुद्दा, सेल्स लॅक क्लोरोफिल ॲज वेल ॲज सेल वॉल. या दोन्ही गोष्टी या ॲनिमल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ॲनिमलची जी ग्रोथ असते ती ग्रोथ डिटर्मिनेट टाईपची असते. डिटर्मिनेट ग्रोथ याचा अर्थ काय रे, डेफिनेट ग्रोथ आहे. बरोबर आहे का. एका ठराविक स्टेज नंतर ॲनिमलची ग्रोथ ही स्टॉप होते. प्लांट मध्ये तसं नाहीये. अनेक वर्ष एखादं प्लांट जगलं
तर प्रत्येक वर्ष त्या प्लांटला फांद्या फुटतात, त्या फांद्याला नवीन पाने येतात, पुढे त्या फांद्या फुटत जातात. म्हणजे इनडिटर्मिनेट टाईपची ग्रोथ आहे. ॲनिमल्स मध्ये मात्र ती डिटर्मिनेट टाईपची ग्रोथ आहे आणि ती डिफ्युज्ड आहे. प्लांट मध्ये मात्र ती लोकलाइज्ड आहे. म्हणजे काय, प्लांटचे अपेक्स वाढत राहतात, शेंडा वाढत राहतो. ॲनिमल मध्ये तसं नाहीये, आपल्या फक्त हाताच्या बोटाची टोकं नाहीत वाढत, सगळाच हात लांब होतो. का आपला हात लांब झाला म्हणजे फक्त ठराविकच पार्ट लांब होतात असं नाही. सगळीकडे एक समान डिफ्युज्ड आणि डिटर्मिनेट ग्रोथ आपल्याला ॲनिमल्स मध्ये पाहायला मिळते. प्लांट मध्ये मात्र आपल्याला इनडिटर्मिनेट आणि लोकलाइज्ड ग्रोथ पाहायला मिळते. हे पण एक आपल्याला दोन्ही किंगडम मधला डिफरन्स लक्षात ठेवायला लागेल. आणखीन एक, ॲनिमल्स जे असतात ना, यांच्यामध्ये काही सेन्स ऑर्गन्स असतात. सेन्स ऑर्गन्स असतात की ज्या सेन्स ऑर्गनच्या मदतीनं सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये होणारे चेंजेस डिटेक्ट करण्याची कपॅसिटी आपल्याला ॲनिमल कडे पाहायला मिळते. त्याचबरोबर ॲनिमल्स मध्ये आपल्याला नर्वस सिस्टीम पाहायला मिळते. म्हणजे नर्वस सिस्टीम आणि सेन्स ऑर्गन असणं कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी नर्वस सिस्टीम असणं आणि सेन्स ऑर्गन असणं हे ॲनिमल किंगडम मध्ये असणाऱ्या ॲनिमलचं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे का. आणखीन एक, रिप्रोडक्शनचा जर विचार केला तर मोस्ट ऑफ द ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय सेक्स्युअल मेथड. व्हेरी फ्यू ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय असेक्स्युअली और असेक्स्युअल मेथड. खूप थोडे ॲनिमल्स आहेत की जे असेक्स्युअल मोड ऑफ रिप्रोडक्शन रिप्रोड्यूस होतात. मोस्टली दे रिप्रोड्यूस बाय सेक्स्युअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर ही काही कॉमन कॅरेक्टर्स आहेत ॲनिमल किंगडम मध्ये असणाऱ्या ॲनिमलची. बरोबर आहे. जरी समजा ही कॉमन कॅरेक्टर्स आपल्याला सगळ्या ॲनिमल्स मध्ये पाहायला मिळत असली तरी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की दिस ॲनिमल्स आर ऑफ डायव्हर्स टाईप. म्हणजे किंगडम ॲनिमालिया मधल्या ॲनिमल मध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. अनेक गोष्टींमध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते. त्यांच्या हॅबिटॅट मध्ये डायव्हर्सिटी आहे, म्हणजे लोकेशन, राहण्याची जागा. काही ॲनिमल ॲक्वेटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत. आता जे जमिनीवरती राहतात ना, त्याच्यातले काही बरोज, बिळ तयार करून राहतात. तर काही सरफेसला राहतात, काही झाडावरती राहतात, काही उडतात, म्हणजे काही डेझर्ट मध्ये राहतात, काही स्नो कव्हर्ड एरियामध्ये राहतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याकडे डायव्हर्सिटी आहे. त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये डायव्हर्सिटी आहे. काही हर्बिओरस आहेत, काही कार्निओरस आहेत, काही ऑमनिओरस आहेत, काही पॅरासाइटिक आहेत. मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये फरक आहे. थोड्याफार जणांमध्ये आपल्याला असेक्स्युअल, मॅक्सिमम मध्ये सेक्स्युअल. पण सेक्स्युअल मध्ये सुद्धा काही जण एग लेइंग आहेत, अंडी घालतात. तर काही जण जरायुज, म्हणजे आपण त्यांना विविपेरस असं म्हणतो की ते पिलांना जन्म देतात. बरोबर आहे. बॉडी स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स आहे, सिस्टीम मध्ये डिफरन्स आहे. म्हणजे देयर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स अँड दॅट्स वाय वी नीड टू क्लासिफाय दॅम फॉर देअर प्रॉपर स्टडी. आपल्याला जर ॲनिमलचा सिस्टमॅटिक आणि प्रॉपर स्टडी करायचा असेल तर ॲनिमल किंगडम मध्ये इन्क्लूड केलेल्या ह्या डायव्हर्स टाईपच्या ॲनिमल्सचं आपल्याला क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. अँड इफ यू वॉन्ट टू क्लासिफाय ॲनिमल देन देर मस्ट बी सर्टन क्रायटेरिया. या ठिकाणी काही क्रायटेरिया असले पाहिजे. कुठल्या ना कुठल्या क्रायटेरियाचा वापर करून आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे. आणि मग आपल्याला बघायचंय की कुठले क्रायटेरिया वापरले जातात ॲनिमल क्लासिफिकेशन करण्यासाठी. आपण ह्या क्रायटेरियांची एक लिस्ट सुरुवातीला करूया आणि या लिस्ट नंतर एक एक क्रायटेरिया ॲनिमल क्लासिफिकेशन साठी जो वापरला जातो त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. कुठले क्रायटेरिया आहेत पहा. पहिला क्रायटेरिया, नंबर ऑफ जर्म लेयर्स. जर्म लेयर किंवा जर्मिनल लेयर, की जे जर्मिनल लेयर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला तयार होतात. बघूया, आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत या क्रायटेरियाचा वापर करून ॲनिमलचे कोणकोणते गट तयार केले जातात. तो हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आहे लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन कुठल्या लेवलचं आहे, सेल्युलर लेवलचं आहे का टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे का ऑर्गन लेवलचं आहे का सिस्टीम लेवलचं आहे. बघूया आपण ह्या पण ऑर्गनायझेशन कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात. ॲनिमल बॉडी प्लान, म्हणजे कुठल्या प्लान वरती त्या ॲनिमलची बॉडी तयार केलेली आहे, कशी आहे बॉडी नेमकं, आपण त्याही गोष्टी पाहणार आहोत. तिसरा, बॉडी सिमेट्री.
बॉडी सिमेट्रिक आहे का असिमेट्रिक आहे. सिमेट्रिक असेल तर कुठल्या प्रकारची सिमेट्री आपल्याला त्या बॉडीमध्ये पाहायला मिळते, या क्रायटेरियावरती आपल्याला ॲनिमल्सना तपासून पाहायचंय. त्याच्या पुढची क्रायटेरिया, वेदर द ॲनिमल्स कंटेन बॉडी कॅव्हिटी दॅट इज सीलोम ऑर नॉट. आणि जर बॉडी कॅव्हिटी असेल तर ती कुठल्या प्रकारची आहे, ती कशी तयार होते, बरोबर. हा क्रायटेरिया पण आपल्याला शिकायचा आहे. देन बॉडी सेगमेंटेशन. हे पहा, काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्यावरती आपल्याला बॉडीवरती रेषा दिसतात, सेगमेंट दिसतात. बॉडी इज डिवायडेड इन नंबर ऑफ सेगमेंट. आणि मग ते सेगमेंटेशन आहे का नाही, का असेल तर कुठल्या प्रकारचं सेगमेंटेशन आहे, याही गोष्टी आपल्याला तपासायला लागतील. आणि आणखीन एक क्रायटेरिया, तो म्हणजे वेदर ॲनिमल्स कंटेन अ रॉड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ नोटोकॉड ऑर नॉट. असे काही क्रायटेरिया आहेत, काही बेसिक क्रायटेरिया आहेत. या क्रायटेरियाचा वापर करून आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन करतो. याच्याही पुढे जाऊन डिटेल क्लासिफिकेशनसाठी काही ॲडिशनल क्रायटेरिया वापरायला लागतात, परंतु ते क्रायटेरिया आपल्याला पुढे पाहायला मिळतील. सध्या आपण फायलम लेवलचं आणि क्लास लेवलचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एवढे क्रायटेरिया सफिशियंट आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला एक एक क्रायटेरिया लावून पाहायला लागेल की या क्रायटेरियानुसार ॲनिमलचे कोणकोणते गट केले जातात, बरोबर आहे. मग आपला पहिला क्रायटेरिया म्हणजे नंबर ऑफ जर्म लेयर्स किंवा जर्मिनल लेयर. आता हे जर्मिनल लेयर काय आहेत, कसे तयार होतात, याच्या बाबतीत आपण सुरुवातीला जाणून घेऊया. इयत्ता 12वीला आपल्याला ह्युमनची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईलच, पण तरी सुद्धा आता मी इथं सुरुवातीला सांगतो. हे पहा, मोस्टली ॲनिमल्स आर सेक्स्युअली रिप्रोड्युसिंग. आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शनच्या वेळेला प्रत्येकाची बॉडी ही एका सेल पासून तयार होते, अँड दॅट सेल इज कॉल्ड ॲज अ झायगोट. बघा, ही मेथड कॉमन आहे रिप्रोडक्शनची. आता हा झायगोट डिव्हाइड होतो आणि त्याच्यापासून छोट्या छोट्या सेल तयार व्हायला लागतात, ज्यांना ब्लास्टोमेयर्स म्हटलं जातं. मग एका झायगोट पासून 2 ब्लास्टोमेयर, पुढे 4 ब्लास्टोमेयर, पुढे 8 ब्लास्टोमेयर, 16, 32, 64, हळूहळू ब्लास्टोमेयरची संख्या वाढत जाते. सुरुवातीला ह्या सर्व ब्लास्टोमेयर एकसारख्या असतात आणि नंतर ह्या ब्लास्टोमेयर मध्ये डिफरन्सिएशन होतं. डिफरन्सिएशन होणं म्हणजे काय, डिफरंट टाईपचे ब्लास्टोमेयर्स तयार व्हायला लागतात. आणि मग जेव्हा या सेलची संख्या खूप वाढते, त्यावेळेला या सेल पासून काही लेयर तयार होतात. आणि मग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला हे जे बेसिक लेयर तयार झालेले आहेत, या बेसिक लेयरला आपण जर्मिनल लेयर्स असं म्हणतो. आता जर्मिनल लेयर मध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत, त्या पेशीपासून वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स तयार होतात. म्हणजे आपल्या बॉडी मधील सर्व ऑर्गन या जर्मिनल लेयर मध्ये असणाऱ्या पेशींपासून तयार होतात. जर्मिनल लेयर पासूनच एंटायर बॉडी तयार होते असं म्हटलं तरी काही हरकत नाही, बरोबर आहे. आणि हे जर्मिनल लेयर कधी तयार होतात, तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला. आणि मग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला किती जर्मिनल लेयर तयार होतात याच्यावरून ॲनिमलचे 2 टाईप, बरोबर आहे. मीन्स द ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 2 डिफरंट ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ जर्मिनल लेयर्स. पहिला बेसिक ग्रुप, त्यांना आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. सी, डिप्लो मधला, डिप्लो म्हणजे 2, ब्लास्टिक, ब्लास्ट मीन्स लेयर, म्हणजे 2 लेयर असणारे ॲनिमल, बरोबर आहे. ॲनिमल्स विथ 2 जर्म लेयर्स आर नोन ॲज डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. 2 जर्मिनल लेयर असणारे ॲनिमल्स आहेत, त्यांना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणायचं. सी, हा जो एम्ब्रिओ आहे, या एम्ब्रिओ मध्ये आतमधून जो पेशींचा लेयर तयार होईल, हा जो पेशींचा लेयर आहे, याला आपण एंडोडर्म असं म्हणायचं. एंडोडर्म, बरोबर आहे. याच्यानंतर बाहेरचा जो जर्मिनल लेयर असतो, आउटर जर्मिनल लेयर, सी, दिस आउटर जर्मिनल लेयर इज कॉल्ड ॲज एक्टोडर्म. याला एक्टोडर्म म्हणा. म्हणजे डिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये 2 जर्मिनल लेयर आहेत. बाहेरचा आहे तो एक्टोडर्म
आणि आतमधला आहे तो एंडोडर्म. बरोबर आहे. अँड these two layers are separated by undifferentiated cells or undifferentiated tissue and this is called as a मेसोग्लिया. बघा मी आता या ठिकाणी लेबलिंग करतो. हा आहे एक्टोडर्म, त्याच्यानंतर आतमध्ये रेड कलर वाला एंडोडर्म आणि मध्ये असणारा टिश्यू मेसोग्लिया. बरोबर आहे. म्हणजे इन डिप्लोब्लास्टिक एनिमल्स देर आर टू जर्मिनल लेयर्स नोन ॲज एक्टोडर्म अँड एंडोडर्म and these two layers are separated by a mesoglia layer. बरोबर आहे. असे ॲनिमल हे लोअर ॲनिमल आहे. ह्याच्यानंतर दुसरा जो टाईप आहे या टाईपला आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणतो. ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स the animals which contain 3 germinal layers are known as triploblastic animal. आता इथं मी थोडक्यात हा लेअर तुम्हाला दाखवतो. 3 जर्मिनल लेयर्स म्हणजे कुठले, तर त्याच्यातला जो पहिला जर्मिनल लेअर आहे बाहेरचा सगळ्यात आउटर साइडचा, मी सिम्पली इथं रेश ओढतो, आता सेल्स दाखवत नाही. आउटर लेअर इज कॉल्ड ॲज अ एक्टोडर्म. देन इनरमोस्ट लेअर इज कॉल्ड ॲज एंडोडर्म. सगळ्यात आतमध्ये लेअर असतो तो एंडोडर्म. आणि एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या मध्ये जो पार्ट आहे, हा जो मधला लेअर आहे, सी दिस मिडल लेअर इज कॉल्ड ॲज अ मेसोडर्म. म्हणजे मी इथं नाव देतो आता एक्टोडर्म, देन मेसोडर्म आणि आतमधला असेल तो एंडोडर्म. मग ज्या एनिमल्स मध्ये 3 जर्मिनल लेअर तयार होतात ते ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल. बघा या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल, या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक एनिमल मध्ये बाहेरचा लेअर एक्टोडर्म, आतला लेअर एंडोडर्म आणि रेड डायरेक्ट दाखवलेला आहे तो मेसोग्लिया, अनडिफरन्शिएटेड. आणि ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये मात्र आतमध्ये एंडोडर्म, बाहेरून एक्टोडर्म आणि त्याच्या मध्ये असणारा मेसोडर्म. बरोबर. प्लॅटीहेल्मिंथिस पासून पुढचे जे फायलम आहेत या सर्व फायलम मधले एनिमल्स आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक पाहायला मिळतात, 3 जर्मिनल, आणि त्याच्या अगोदर डिप्लोब्लास्टिक. आपण त्या फायलम मध्ये बघूया की कुठल्या फायलम मधले डिप्लोब्लास्टिक आहेत आणि कुठल्या फायलम मधले ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. म्हणजे हा एक क्रायटेरिया, आणि या एका क्रायटेरियावरून एनिमलचे 2 प्रकार, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. ह्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया म्हणजे काय, बॉडी ऑर्गनायझेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे पहा, अगदी आपण सुरुवातीपासून शिकतो की एनिमल मध्ये वेगवेगळ्या लेवलच्या ऑर्गनायझेशन पाहायला मिळतात. दो एनिमल्स आर मल्टीसेल्युलर, दो दे डू नॉट, तरी सुद्धा ऑल ऑफ देम दे डू नॉट हॅव सेम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. देर आर मेनी सेल्स इन द बॉडी. एक सेल असेल तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विषय वेगळा आहे, पण सगळे एनिमल्स मल्टीसेल्युलर असून सुद्धा त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या लेवलचं पाहायला मिळतं. आता हे कुठल्या कुठल्या लेवल असतात रे ऑर्गनायझेशनच्या, आपण ह्याच्या अगोदरच शिकलो. सगळ्यात बेसिक लेवल आहे ऑर्गनायझेशन ती सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. त्याच्यापेक्षा हायर लेवल सेल्स एकत्र येतात, टिश्यू तयार करतात. त्याच्यापेक्षा हायर लेवल टिश्यू एकत्र येतात, ऑर्गन तयार करतात. त्याच्याही पेक्षा हायर लेवल ऑर्गन्स एकत्र येऊन सिस्टीम तयार करतात, आणि मग सिस्टीम्स एकत्र येऊन ऑर्गॅनिझम तयार होतो. बरोबर आहे. मग आपल्याला जरी सर्व प्राणी हे मल्टीसेल्युलर असतील तरी काही प्राण्यांमध्ये सेल्युलर ग्रेडचं ऑर्गनायझेशन, काही जणांमध्ये टिश्यू ग्रेडचं, काही जणांमध्ये ऑर्गन ग्रेडचं, तर काही जणांमध्ये सिस्टीम ग्रेडचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानुसार आपल्याला बॉडी डेव्हलप झालेल्या दिसतात. त्या कशा बघूया आपण आता पुढे. हे पहा, कुठलं पहिलं आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हे पहा, हे सगळ्यात सिंपल किंवा बेसिक लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, ॲनिमलच्या बॉडी तर मल्टीसेल्युलर आहेत, म्हणजे अनेक पेशी तर एकत्र आलेल्या असतील, पण प्रत्येक पेशीला आपापलं काम करायला लागतं. म्हणजे न्यूट्रिशनचं काम असेल, रेस्पिरेशनचं काम असेल, गॅसेस घेण्याचं, एक्सक्रिशनचं काम आहे. इच सेल परफॉर्म इट्स ओन फंक्शन. देर इज नो
डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची वाटणी होत नाही. आणि त्यामुळं सिम्पली हा मल्टी सेल्युलर ॲनिमल म्हणजे सिम्पली देर इज अ कॉलनी ऑफ मेनी सेल्स. एकत्र फक्त ती कॉलनी बांधलेली आहे आणि एक ॲनिमल तयार झालेला आहे. बट ईच सेल वर्क इंडिपेंडेंटली. आणि अशा प्रकारचं बेसिक किंवा खूप लिस्ट डिफरन्शिएटेड बेसिक लेवलचं ऑर्गनायझेशन आहे ना, त्याला आपण सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि असं ऑर्गनायझेशन आपल्याला फक्त लोअर ॲनिमल मध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस, फायलम पोरीफेरामध्ये असणारे प्राणी, की ज्यांच्यामध्ये अनेक सेल एकत्र येऊन सेल ॲग्रिगेशन झालेले आहे फक्त. बरोबर आहे का? हे पहा, सेल्स इन द बॉडी आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ लूज ॲग्रिगेट. बरोबर आहे. नो डिव्हिजन ऑफ लेबर, नो टिश्यू फॉर्मेशन. आपल्याला टिश्यू म्हणजे काय माहिती आहे? अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग आयडेंटिकल फंक्शन. परंतु इथं कामाची वाटणीच नाहीये, सगळी कामं प्रत्येक सेल करते. आणि म्हणून बॉडी म्हणजे फक्त सेलचं लूज ॲग्रिगेशन आहे. फक्त एकत्र येऊन राहायला लागल्यात सेल, कामाची वाटणी नाही, डिव्हिजन ऑफ लेबर नाही. म्हणून याला सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन म्हणतो. अगदी मिनिमम डिव्हिजन ऑफ लेबर त्यांच्यामध्ये थोडंफार दिसत असेल तरी ते जास्त इम्पॉर्टंट नाहीये. टिश्यू आपण त्यांना म्हणू शकत नाही. या लेवलचं ऑर्गनायझेशन स्पॉन्जेसमध्ये. आता ह्याच्यापेक्षा पुढच्या लेवलचं ऑर्गनायझेशन ज्याला आपण टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन म्हणतो, इथं मात्र आपल्याला थोडंसं हायर लेवलचं डिव्हिजन ऑफ लेबर पाहायला मिळतं. कामाची वाटणी झालेली असते आणि एकसारखं काम करणाऱ्या सेलचे डिफरंट ग्रुप तयार होतात आणि त्या ग्रुपना आपण टिश्यू असं म्हणतो. आणि म्हणून लेवल ऑफ ऑर्गनायझेशनला आपण टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन बघा, इन दिस टाइप the cells performing similar functions are arranged into tissues. टिश्यू तयार झाले. पण जरी टिश्यू असतील तरी there are no organs and there are no systems. फक्त टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे हे अरेंजमेंट सेल्युलर लेवल पेक्षा लिटल बट कॉम्प्लेक्स आहे. सेल्युलर लेवलच्या ऑर्गनायझेशन पेक्षा थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. उदाहरणार्थ सिलेंट्रेटा फायलम मधले प्राणी किंवा निडारिया असं पण त्या फायलमला म्हणतो. ही सगळी लिस्ट आपल्याला पुढे शिकायची आहे. सिलेंट्रेटा किंवा निडारिया फायलम मधल्या प्राण्यांमध्ये आपल्याला टिश्यू लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलचं ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन म्हणतो, की जिथं टिश्यूज एकत्र येऊन ऑर्गन्स तयार झालेले आहेत, अवयव तयार झालेले आहेत. बघा, हेअर tissues are grouped together to organs and each organ is specialized to perform a special function, particular function. ऑर्गन्स तयार झालेले असतात आणि म्हणून ऑर्गनायझेशनला आपण ऑर्गन लेवलचं ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि मग आपल्याला ऑर्गन कुठून दिसतात रे? तर प्लॅटी हेल्मिन्थिस पासून पुढच्या फायलम मध्ये आपल्याला ऑर्गन्स पाहायला मिळतात. बरोबर. याच्याही पेक्षा कॉम्प्लेक्स लेवलचं ऑर्गनायझेशन त्याला आपण ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन किंवा त्याला आपण सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन म्हणतो. वेअर ऑर्गन्स कम टुगेदर टू फॉर्म डिफरंट टाइप ऑफ सिस्टीम्स, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल. म्हणजे प्रत्येक सिस्टीम मध्ये वेगवेगळे ऑर्गन एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा मोटो, त्यांचा उद्देश कुठलं तरी एक फंक्शन परफॉर्म करणं. फॉर एक्झाम्पल, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये माउथ पासून एनस पर्यंत वेगवेगळे ऑर्गन आहेत आणि या सर्व ऑर्गन्सना एकत्र मांडलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रिशन. तसंच रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये नाकापासून लंग पर्यंत वेगवेगळे ऑर्गन्स आहेत and all these organs perform a function of breathing, exchange of gases, म्हणजे रेस्पिरेशन मध्ये मदत करत असतात. आणि मग अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स बॉडीमध्ये तयार होतात and then these systems come together to form organism or to form body तयार करण्यासाठी. बरोबर आहे का? याला आपण ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, इन दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन organs have associated to perform functional system. आणि प्रत्येक सिस्टीम, each system is concerned with specialized physiological function. For example, digestion असेल, respiration असेल, circulation असेल,
त्याच्यासाठी प्रत्येक सिस्टीम मॉडिफाय झालेली आहे. बरोबर आहे. पुन्हा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी समजा आपल्याला या प्राण्यांमध्ये सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळत असेल, तरी सगळ्या प्राण्यांमध्ये एकसारखं नाहीये. यांच्यामध्ये आपल्याला आणखीन असं पाहायला मिळतं, काही प्राण्यांमधल्या सिस्टीम या सिंपल लेवलच्या असतात, तर काही प्राण्यांमधल्या सिस्टीम या कॉम्प्लेक्स लेवलच्या असतात. आता सिंपल आणि कॉम्प्लेक्स लेवलच्या सिस्टीम म्हणजे नेमकं काय फरक आहे? उदाहरणार्थ प्लॅटीहेल्मिंथिस फायलम मध्ये जे प्राणी आहेत त्यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पण त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एकच ओपनिंग आहे आणि त्याचाच वापर माउथ आणि त्याचाच वापर एनस म्हणून केला जातो. म्हणजे ती जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण इनकम्प्लीट सिस्टीम म्हणतो. ह्युमन मध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तिला दोन ओपनिंग आहेत, एक ओपनिंग माउथ आणि दुसरं ओपनिंग एनस. आणि मग ज्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अशा दोन ओपनिंग असतात त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. बरं, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस हॅज अ सिंगल ओपनिंग आणि म्हणून ही इनकम्प्लीट आहे आणि हायर एनिमल मध्ये कंप्लीट आहे. तसंच सर्क्युलेशन इयत्ता 10वीतच आपण शिकलोय. काही प्राण्यांमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते, उदाहरणार्थ आर्थ्रोपोडा फायलम म्हणजे कॉकरोच सारखा प्राणी. तर काही प्राण्यांमध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. बरोबर, म्हणजे ज्यांच्यामध्ये ब्लड व्हेसलचं नेटवर्क असतं. पुढे ह्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे प्रकार शिकायचे आपल्याला. म्हणजे या सर्क्युलेटरी सिस्टीम असताना सुद्धा काही प्राण्यांची सिंपल तर काही प्राण्यांची कॉम्प्लेक्स सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. म्हणजे इवन दो systems are there, some animals have simple system, some animals have complex system. बरोबर आहे का? हा सेकंड क्रायटेरिया झाला ॲनिमल क्लासिफिकेशनचा. तिसरा क्रायटेरिया त्याला आपण ॲनिमल बॉडी प्लान. सी, बॉडी ऑफ ॲनिमल्स आर डिफरंट, हे वेगवेगळे आहेत, बट दे आर परफॉर्म्ड ऑन सम बेसिक प्लान्स. 3 प्रकारचे बॉडी प्लान आपल्याला ॲनिमल्स मध्ये पाहायला मिळतात. एक बॉडी प्लान आहे त्याला आपण सेल ऍग्रीगेट बॉडी प्लान म्हणतो, हा सगळ्यात बेसिक आणि सिंपल बॉडी प्लान आहे. दुसरा बॉडी प्लान आहे त्याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान म्हणतो, पहिल्यापेक्षा थोडा कॉम्प्लेक्स आहे. आणि तिसरा बॉडी प्लान आहे त्याला आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान म्हणतो, हा पहिल्या दोन्हीपेक्षा जास्त कॉम्प्लेक्स आहे. बरोबर आहे. अशा 3 वेगवेगळ्या बॉडी प्लान वरती ॲनिमलची बॉडी कन्स्ट्रक्ट केलेली असते. बघूया आपण आता हे 3 बॉडी प्लान कसे आहेत. बघा, पहिला बॉडी प्लान सेल ऍग्रीगेट बॉडी प्लान आपल्याला स्पॉन्जेस मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे काय रे? हेर इज अ मिनिमम सेल डिफरन्सिएशन. सेल डिफरन्सिएशन नाही, बॉडी म्हणजे सेलचं ऍग्रीगेशन आहे, म्हणजे फक्त सेलचा ग्रुप आहे. बरोबर आहे. सेल डिफरन्सिएशन खूप कमी आहे. उदाहरणार्थ स्पॉन्जेस मध्ये आपण सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन शिकतानाच हा मुद्दा तिथंच कव्हर केलेला आहे. म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये मिनिमम सेल डिफरन्सिएशन आहे त्या प्राण्यांमध्ये बॉडी इज ओनली अन ऍग्रीगेशन ऑफ सेल्स आणि म्हणून त्या प्लानला आपण सेल ऍग्रीगेट बॉडी प्लान म्हणतो. कुठलेही टिश्यू नाहीत, ऑर्गन नाहीत, सिस्टीम. दुसरा बॉडी प्लान आहे त्याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान म्हणतो. हे पण सॅक म्हणजे एक बॅग, बॅगला एक ओपनिंग असतं. तसं या बॉडी प्लान मध्ये ॲनिमलच्या बॉडीला सिंगल ओपनिंग असतं. आता त्याच ओपनिंगचा वापर अन्न घेण्यासाठी आणि न पचलेलं अन्न बाहेर टाकण्यासाठी, म्हणजे सेम ओपनिंग इज युज्ड ॲज अ माउथ ॲज वेल ॲज एनस. फॉर एक्झाम्पल हायड्रा हा प्राणी शिकतो का आपण? हायड्रा, त्याच्या डायग्राम काढलेले आहेत त्याच्या अगोदर, इथं पण दाखवलेले आहेत. हे ओपनिंग आहे माउथ आणि हे टेंटॅकल्स असतात. बघा आता हा हायड्रा काय करतो, याच ओपनिंग वाटे फूड आत घेतो आणि न पचलेलं फूड म्हणजेच फिकल मॅटर याच्यातूनच बाहेर टाकतो. आणि आत म्हणजे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे. बरोबर आहे का? म्हणजे ह्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. आणि मग अशा प्रकारचा जो बॉडी प्लान आहे त्याला आपण ब्लाइंड सॅक बॉडी प्लान म्हणतो. ज्यांच्याकडे ब्लाइंड सॅक बॉडी प्लान आहे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. उदाहरणार्थ सिलेंट्रेटा फायलम, त्याच्यानंतर टिनोफोरा फायलम,
आणि प्लॅटीहेल्मिंथिस फायलम. बरोबर, प्लॅटीहेल्मिंथिस फ्लॅटवर्म यांच्यामध्ये आपल्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लान पाहायला मिळतो. बॉडी इज लाईक अ सॅक विथ सिंगल ओपनिंग. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज इनकम्प्लीट. बरोबर, सिंगल ओपनिंग इज युज्ड ॲज अ माउथ ॲज वेल ॲज ॲनस. निडारिया आहे, प्लॅटीहेल्मिंथिस आहे, प्लस टिनोफोरा आहे. आता ह्याच्यापेक्षा वरचा बॉडी प्लान त्याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान म्हणायचं. या प्राण्यांमध्ये बॉडी म्हणजे एक मोठी ट्यूब आणि तिच्या आतून जाणारी डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे दुसरी ट्यूब, की ज्या ट्यूबला दोन ओपनिंग आहेत, एक ओपनिंग माउथ आणि दुसरं ओपनिंग ॲनस. उदाहरणार्थ आता इथं समोर दाखवलेली बॉडी एक ट्यूब आणि त्याच्यामधून जाणारी डायजेस्टिव्ह सिस्टीम दुसरी ट्यूब. आपली बॉडी सुद्धा ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लानचीच आहे. आपली बॉडी एक मोठी ट्यूब आणि त्याच्या आतून जाणारी दुसरी ट्यूब जी माउथ पासून सुरू होते आणि ॲनस पाशी संपते, म्हणजे ती दुसरी ट्यूब डायजेस्टिव्ह सिस्टीमची. मग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. आणि आपण जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीमला दोन ओपनिंग असतात तेव्हा त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण कसली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो रे? कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. One opening is used to take food in mouth and other is used to remove fecal matter, that is anus. बरोबर आहे. मग ॲनिलिडा नावाचा जो फायलम आहे अर्थवर्म, तिथून पुढचे सगळे फायलम आर्थ्रोपोडा असेल, मोलुस्का असेल, बरोबर आहे, इकायनोडर्मॅटा असेल, या फायलम मध्ये आपल्याला ट्यूब विदिन ट्यूब किंवा कॉर्डेटा त्याच्यातले सर्व प्राणी ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लान. बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट लाईक अ ट्यूब इन बॉडी कॅव्हिटी. पुढचा मुद्दा, माउथ अँड ॲनस आर सेपरेट एंड्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजेच कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. ॲनिलिडा पासून पुढचे फायलम, ॲनिलिडा ऑनवर्ड्स ऑल फायलम. तो आपण एक चार्ट पाहिला की लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमेट्री. हे पण सिमेट्री याचा अर्थ काय रे? सिमेट्री म्हणजे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी कशामध्ये रे? सिमिलॅरिटी इन साइज, सिमिलॅरिटी इन शेप आणि सिमिलॅरिटी इन नंबर ऑफ बॉडी पार्ट्स. आता कुणाची सिमिलॅरिटी? तर सिमिलॅरिटी इन साइज, शेप अँड नंबर ऑफ बॉडी पार्ट्स, बरोबर आहे, ऑफ द ॲनिमल बॉडी ऑन आयदर साइड ऑफ अन इमॅजिनरी लाईन. म्हणजे काय, एखादा ॲनिमल आपण घेतला आणि त्या ॲनिमल मध्ये जर आपण एखादी रेष ओढली, एखादी विशिष्ट अशी, तर त्या रेषेच्या दोन्ही बाजूला जे तयार होणारे बॉडी पार्ट असतील, ते बॉडी पार्ट साइज, शेप आणि नंबर ऑफ त्याच्यातले छोटे पार्ट्स असतील, हे जर सेम असतील तर त्या बॉडीला आपण सिमेट्रिकल बॉडी असं म्हणतो. आणि जर तयार झालेले बॉडी पार्ट्स हे वेगवेगळे तयार होत असतील साइज, शेप मध्ये, तर त्या बॉडीला आपण असिमेट्रिक बॉडी असं म्हणतो. सिमेट्री, सिमिलॅरिटी इन साइज, शेप, साइज अँड नंबर ऑफ बॉडी पार्ट्स ऑन अपोजिट साइड ऑफ मेडियन लाईन. ॲनिमलच्या बॉडीवरती एक मेडियन लाईन ड्रॉ केली तर त्या मेडियन लाईनच्या अपोजिट साइडचे बॉडी पार्ट सिमिलर इन साइज, सिमिलर इन शेप अँड बॉडी पार्ट, तर त्याला आपण सिमिलॅरिटी असं म्हणतो. ऍक्च्युअली बॉडीचे जे दोन हाफ रिजन तयार होतात, टू हॉल्स ऑब्टेन, ते तयार जे झालेले आहेत, दे आर ऑब्टेन्ड बाय ड्रॉइंग अँड इमॅजिनरी लाईन. एक इमॅजिनरी लाईन. आपण आपल्या बॉडीचा विचार केला तर आपल्या बॉडीच्या मधोमध जर आपण एक इमॅजिनरी लाईन ओढली तर त्याच्या दोन्ही बाजूला तयार होणारे बॉडी पार्ट हे जनरली एकसारखे आहेत, म्हणजे आपली बॉडी ही सिमेट्रिकल आहे. बरोबर आहे. मग आता सिमेट्रीवरून ॲनिमलचे आपण प्रकार करतो, 3 प्रकार करतो. पहिला खरं तर मेन 2च प्रकार आहेत, एक असिमेट्रिक ॲनिमल आणि दुसरा सिमेट्रिक ॲनिमल. मात्र सिमेट्रिक ॲनिमलचे पुन्हा 2 प्रकार असतात. ते आपण कुठले आहेत ते बघूया. हे पहिला असिमेट्रिकल ॲनिमल. कुणाला म्हणायचं रे? तर ज्या ॲनिमलची बॉडी कुठलीही इमॅजिनरी लाईन ओढून एक सारख्या भागामध्ये डिवाइड करता येत नाही. म्हणजे कुठून जरी इमॅजिनरी लाईन ओढली तरी ती बॉडी एक सारख्या पार्ट मध्ये डिवाइड होत नाही, असे ॲनिमल आपण असिमेट्रिकल ॲनिमल म्हणतो. ॲनिमल बॉडी कॅनॉट बी डिवाइडेड इनटू 2 आयडेंटिकल पार्ट्स बाय ड्रॉइंग अन इमॅजिनरी लाईन थ्रू एनी प्लेन
असिमेट्रिकल ॲनिमल. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस. स्पॉन्जेसची बॉडी असिमेट्रिकल असते. त्यांना आपण सिमेट्रिकल दोन पार्ट मध्ये डिवाइड करू शकत नाही. आता सिमेट्रिक ॲनिमलचे दोन प्रकार आहेत, बायलॅटरली आणि रॅडियली सिमेट्रिकल. असे काही प्राणी आहेत, द ॲनिमल्स विच कॅन बी डिवायडेड इंटू टू इक्वल किंवा आयडेंटिकल पार्ट बाय ड्रॉइंग अन इमॅजिनरी लाईन थ्रू वन प्लेन ओनली. एकच इमॅजिनरी लाईन ओढून आपण दोन एकसारखे भाग करू शकतो, दुसरीकडून नाही. आपल्या बॉडीचं उदाहरण घ्या. बरोबर मधोमध रेष ओढली तरच दोन एकसारखे भाग तयार होतील, दुसऱ्या कुठल्याही रेषेतून होणार नाही. थोडं जरी ती रेष बदलली तरी आपली सिमेट्रिकल पार्ट तयार होत नाही. म्हणजे आपल्या बॉडीचे बायलॅटरल सिमेट्री. उदाहरणार्थ फ्रॉग आपण कट केला, मासा आपण उभा कट केला, तर हे सगळे प्राणी बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत. बाय मीन्स टू, दोन एकसारखे भाग तयार होतात पण एकाच प्लेन मधून. आता तिसरा प्रकार आहे, त्याला आपण रॅडियल सिमेट्री म्हणतो. म्हणजे काय, जर एखाद्या ॲनिमलचे एकापेक्षा जास्त प्लेन मधून, फक्त ते प्लेन सेंटर मधून गेले पाहिजेत, कट केल्यानंतर जर एकसारखे भाग तयार होत असतील तर त्याला रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल असं म्हणायचं. म्हणजे काय रे, मी तो प्राणी घेतलाय, असा उभा कट केला फक्त सेंटर मधून जाणाऱ्या प्लेन मधून, तरी एकसारखे भाग तयार होतील. मला उभा कट करण्याच्या ऐवजी जर समजा मी त्याला असा आडवा कट केला, फक्त प्लेन सेंटर मधून गेला पाहिजे, तरी एकसारखे भाग तयार होतील. आडवा कट करण्याच्या ऐवजी जर मी त्याला असा आणखीन या तिरप्या प्लेन मधून कट केलं, फक्त ते प्लेन सेंटर मधून जाते, तरी एकसारखे भाग तयार होतील. याला आपण रॅडियल सिमेट्री असं म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला या डायग्राम मध्ये पाहायला मिळेल. हे पहा, राईट साइडला दाखवलाय असिमेट्रिक ॲनिमल, आता लेफ्ट साइडला दाखवलाय बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल. एक बटरफ्लाय दाखवलीये, मधोमध कापली तर एकसारखे भाग, आणि सेंटरला रॅडियल सिमेट्री, पेंटा रेडियल सिमेट्री. 5 वेगवेगळ्या प्लेन मधून आपण ह्या ॲनिमलला एकसारख्या भागात डिवाइड करू शकतो. फक्त 5ही प्लेन आपण एकच काळजी घेतो, कुठल्याही प्लेन मधून डिवाइड करत असलो तरी ते प्लेन सेंटर मधून गेलं पाहिजे. म्हणजे याला पेंटा रेडियल सिमेट्री असं म्हणतो. किंवा उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, हा क्रॅब आहे, फक्त एकाच प्लेन मधून दोन एकसारख्या भागामध्ये डिवाइड होऊ शकतो, याला बायलॅटरल सिमेट्री. आणि हा हायड्रा आहे, ह्याला उभे अशा वेगवेगळ्या प्लेन मधून आपण कट केले तर त्याचे एकसारखे भाग तयार होतील. म्हणजे हा रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल आहे, रॅडियल सिमेट्री. बरोबर आहे का? म्हणजे असिमेट्रिक, बायलॅटरली सिमेट्रिक किंवा रॅडियली सिमेट्रिक असे ॲनिमलचे 3 प्रकार आपण सिमेट्री वरून करू शकतो. बरोबर आहे. त्याच्या पुढचा क्रायटेरिया आहे, दॅट इज सिलोम. सिलोम म्हणजे काय रे? सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी, म्हणजे पोटाच्या बॉडीमध्ये असणारी पोकळी थोडक्यात. याच्यावरून आपण प्राण्यांचे 3 प्रकार करणार, असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि सिलोमेट. अ मीन्स विदाउट सिलोम, असिलोमेट ॲनिमल्स. म्हणजे काय रे? द ॲनिमल्स विच डू नॉट कंटेन बॉडी कॅव्हिटी, नो बॉडी कॅव्हिटी, आर कॉल्ड ॲज असिलोमेट ॲनिमल. आता पुढचा मुद्दा असा आहे की सिलोम कुठं असते रे? सिलोम म्हणजे काय? तर सिलोम म्हणजे, समजा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, समजा एखाद्या प्राण्याला आपण कट केलं, हा कट केलेला प्राणी, आपल्याला त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते, आतमध्ये दिसते ती डायजेस्टिव्ह सिस्टीम, आणि कडेला दिसते ती त्याची बॉडी वॉल आहे, ही बॉडी वॉल आहे, आणि ही दिसते ती डायजेस्टिव्ह कॅनल आहे, सिस्टीम आहे. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमची वॉल आणि बॉडी वॉल यांच्यामध्ये जर पोकळी असेल तर या पोकळीला आपण सिलोम म्हणायचं, सिलोम. आता ही सिलोम आहे का नाही, आणि असेल तर कुठल्या प्रकारची, ह्याच्यावरून 3 प्रकार. आता बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि बॉडी वॉल यांच्या दरम्यान सिलोम नसेल तर असिलोमेट ॲनिमल, प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये. आणि सिलोम असेल तर सिलोमेट. पण या सिलोमेटचे 2 प्रकार असतात, एक सिडोसिलोमेट. आता बघा, पहिल्यांदा समजून घेऊया की आपण सिलोम कसा तयार होतो.
सिलोम तयार होताना बॉडीचा हा बाहेरचा लेअर एक्टोडर्म पासून बनला. डायजेस्टिव्ह सिस्टीम की जी एंडोडर्म पासून तयार झाली आहे आणि मध्ये राहिला मेसोडर्म. खरं तर मेसोडर्मचे दोन लेअर तयार होतात, एक आउटर आणि एक इनर. मेसोडर्मचा आउटर लेअर एक्टोडर्मच्या आतून राहतो आणि इनर लेअर डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेरून येतो. म्हणजे हे मेसोडर्मचे जे दोन लेअर तयार होतात ना, त्यांच्यामध्ये असते खरी बॉडी कॅव्हिटी, सिलोम, ट्रू सिलोम. म्हणजे काय? हाऊ द सिलोम इज फॉर्म? द सिलोम इज फॉर्म्ड बाय स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म इनटू टू लेअर. हे पहा, बाहेरून एक्टोडर्म आहे, आतून एंडोडर्म आहे. मधला मेसोडर्म दोन थरात डिवाइड झाला. त्यातला आउटर लेअर एक्टोडर्मला चिटकला आणि इनर लेअर एंडोडर्मला चिटकला आणि दोघांच्या मध्ये स्पेस निर्माण झाला. दॅट इज द ट्रू सिलोम. बरोबर आहे. जर अशा प्रकारे ट्रू सिलोम तयार झाली असेल तर त्या प्राण्याला युसिलोमेट म्हणायचं. उदाहरणार्थ ॲनिलिडा फायलम पासून पुढचे प्राणी. आता ॲस्केलमेंथिस नावाचा एक फायलम असा आहे की त्याच्या प्राण्यांमध्ये आतमध्ये एंडोडर्म, बाहेरून एक्टोडर्म दिसतो, पण तयार झालेल्या सिलोम मध्ये 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 अशा प्रकारे मेसोडर्मचे पॅचेस दिसतात. म्हणजे मेसोडर्मचे दोन लेअर नाहीत, तर ह्यांची जी सिलोम आहे त्याला डुप्लिकेट सिलोम किंवा सीडो सिलोम असं म्हणतो. आणि ही सीडो सिलोम असणारे प्राणी सीडो सिलोमेट ॲनिलिडा फायलम मध्ये. आपल्या एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये ह्या डायग्राम दिलेल्या आहेत. पहा, हे पहा, खाली आहे तो असिलोमेट ॲनिमलच्या बॉडीचा. त्याच्यात एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे, मेसोडर्म आहे. इथं ए दिलाय तो सिलोम दिली आहे. बघा, बाहेरून एक्टोडर्म आहे, आत एंडोडर्म आहे आणि मेसोडर्मचे दोन लेअर तयार झाले, हा आउटर आणि हा इनर. आणि व्हाईट कलर मध्ये दिसते ती काय आहे? सिलोम आहे. बरोबर आहे. राईट साइडचा बी ची जी डायग्राम आहे सिडोसिलोम. बघा, हा बाहेरून एक्टोडर्म, आतमध्ये एंडोडर्म, मध्ये सिलोम आहे आणि त्याच्यात मेसोडर्मचे पॅचेस दिसत आहेत 4. म्हणून ही सिलोम आहे ती सिडोसिलोम. सिडोसिलोम. आणि म्हणून प्राण्यांना आपण सिडोसिलोमेट ॲनिमल्स असं म्हणायचं. क्लिअर झालं का? म्हणजे बॉडी कॅव्हिटी नुसार 3 प्रकार: असिलोमेट, युसिलोमेट आणि सिडोसिलोमेट. ओके. पुढचा क्रायटेरिया आहे, इथं पण पुढच्या क्रायटेरियाच्या अगोदर पण हा असिलोमेट, युसिलोमेट आणि सिडोसिलोमेट प्राण्यांचा पार्ट. पुढचा क्रायटेरिया आहे बॉडी सेगमेंटेशन. हे पहा, सेगमेंट म्हणजे खंड, सेगमेंट. आपण काही प्राणी असे पाहतो त्यांच्या एंटायर बॉडी लेंथ वरती आपल्याला आडव्या रेषा दिसतात, सेगमेंट्स दिसतात. फॉर एक्झाम्पल अर्थवर्मची बॉडी तुम्ही पाहताय. बॉडी ऑफ अर्थवर्म शो सेगमेंट्स. किंवा अर्थ्रोपोडा फायलम मधला कॉकरोच असेल किंवा सेंटीपेड, गोम म्हणतो आपण मराठीमध्ये, मिलीपेड की जो प्राणी असा गुंडाळून बसतो पैशासारखा, पैसा. या प्राण्यांमध्ये आपल्याला बॉडीवरती सेगमेंट 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 दिसतात. मग बॉडी सेगमेंटेड आहे का नॉन सेगमेंटेड आहे? असेगमेंटेड, सेगमेंटेड असे त्याचे प्रकार असतात. काही प्राण्यांमध्ये सेगमेंट फक्त वर्ण दिसतात आणि काही प्राण्यांमध्ये ते सेगमेंट बाहेरून पण आणि आतमध्ये पण आहेत. आणि प्रत्येक सेगमेंट मध्ये ऍटलिस्ट काही बॉडी पार्ट रिपीट झालेले असतात. आणि जर हे बॉडी पार्ट रिपीट झाले असतील तर त्या सेगमेंटेशनला आपण मेटामेरिझम किंवा मेटामेरिक सेगमेंटेशन आपण म्हणतो. ॲनिलिडा, अर्थ्रोपोडा ह्याच्यामध्ये. उदाहरणार्थ बघा, इथं अर्थवर्मच्या बॉडीचे हे सेगमेंट आहे. एक सेगमेंट संपला आणि दुसरा सुरू झाला की मध्ये एक पडदा आहे. आणि काही बॉडी पार्ट आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक सेगमेंट मध्ये रिपीट झालेले आहेत. आणि मग या प्रकारच्या सेगमेंटेशनला मेटामेरिझम ह्या क्रायटेरियाचा पण आपण क्लासिफिकेशन साठी उपयोग करतो. आणखीन एक महत्वाचा क्रायटेरिया तो म्हणजे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. हे पहा, व्हॉट इज अ नोटोकॉर्ड? नोटोकॉर्ड कशापासून तयार होतो? तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये मेसोडर्म पासून काही व्हॅक्युलेटेड सेल्स तयार होतात आणि त्या सेल क्लोजली पॅक करून एक रॉड सारखं स्ट्रक्चर तयार होतं एम्ब्रियोला. म्हणजे तो जो पेशीचा गोळा तयार होता ना डेव्हलपमेंटच्या वेळेला, त्याला सपोर्ट करण्यासाठी.
एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये हा नोटोकॉड तयार होतो. इथे एक डायग्राम पाहताय, त्याच्यामध्ये एक डेव्हलपिंग अॅनिमलची बॉडी दाखवलेली आहे जनरली, आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कलर मध्ये एक रॉड सारखं स्ट्रक्चर दिसते आपल्याला. ऍक्च्युअली दिस रॉड लाईक स्ट्रक्चर इज द स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय क्लोजली कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स, आणि या स्ट्रक्चरला नोटोकॉर्ड म्हणायचं. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला वेदर द नोटोकॉर्ड इज फॉर्म्ड ऑर नॉट, याच्यावरून आपण अॅनिमलचे दोन प्रकार करतो. एक प्रकार आहे त्यांना आपण नॉन कॉर्डेटा किंवा नॉन कॉर्डेट, आणि दुसरा प्रकार आहे त्याला आपण कॉर्डेटा किंवा कॉर्डेट असं आपण म्हणतो. म्हणजे वेदर द नोटोकॉर्ड इज फॉर्म्ड ऑर नॉट, ह्याच्यावरून आपण हे दोन टाईप केले, नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट. बरोबर आहे का? अशा प्रकारे काही महत्वाचे क्रायटेरिया अॅनिमल क्लासिफिकेशनचे आपण या ठिकाणी डिस्कस केले. डिटेल क्लासिफिकेशन करण्यासाठी याच्याही पुढचे क्रायटेरिया वापरावे लागतात, परंतु फायलम आणि क्लास लेवलच्या क्लासिफिकेशनला एवढे क्रायटेरिया सफिशियंट आहेत, आणि आपण तेवढेच सध्या आपल्या स्कोपमध्ये आहेत. आणखीन अॅनिमलचं क्लासिफिकेशन डिटेल शिकताना पुढचे क्रायटेरिया वापरायला लागतात, पण ते आपल्या सिलेबसमध्ये नाहीये. आता हे क्रायटेरिया वापरून आपण अॅनिमलचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं करू शकतो त्याचा एक चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, स्टेट बोर्डच्या पण आणि एनसीईआरटीच्या पण. हा चार्ट सुरुवातीला आपण फक्त बघून घ्या, डिटेलमध्ये नाही समजला तरी काही हरकत नाही. ज्या वेळेला सगळे फायलम शिकून होतील त्यावेळेला मात्र हा समजणार आहे, त्यामुळे तेव्हा आपण पुन्हा हा रिपीट घेणार आहोत चार्ट. आता फक्त जस्ट ह्याच्याकडे ओव्हरलुक करा. हे पहा, किंगडम ॲनिमालिया मधले प्राणी सगळे युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, हेटेरोट्रॉपिक आणि होलोझोइक मोडवाले. आता पहिला क्रायटेरिया वापरला या ठिकाणी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बघा, एक आहे सेल्युलर लेवल, आपण बाजूला काढले, आणि दुसऱ्या गटामध्ये टिश्यू, ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम वाले काढले. बरोबर, पहिला क्रायटेरिया वापरून. आता पुन्हा दुसरा क्रायटेरिया वापरला आपण सिमेट्रीचा. जे सेल्युलर लेवलचे काढले होते ते आपल्याला माहिती आहे स्पॉन्जेस आहेत ना, पोरीफेरा फायलम मध्ये. बघा, फायलम पोरीफेरा सेल्युलर लेवलच्याच ऑर्गनायझेशन वाले, पहिल्याच क्रायटेरियावरती तो फायलम वेगळा निघतो, पण बाकीच्या फायलम मध्ये टिश्यू, ऑर्गन किंवा सिस्टीम लेवलचं ऑर्गनायझेशन आहे, म्हणून ते एकत्र ठेवले. आता त्यांना डिफरन्शिएट करण्यासाठी दुसरा क्रायटेरिया वापरला, बॉडीची सिमेट्री. त्यातले रेडियल सिमेट्री वाले बाजूला काढले, बायलॅटरल सिमेट्री वाले बाजूला काढले. आता पुन्हा यांना डिफरन्शिएट करण्यासाठी तिसरा क्रायटेरिया वापरला, बॉडीची कॅव्हिटी, सिलोम. त्यातले सिलोम नसणारे बाजूला काढले, सिलोम असणारे बाजूला काढले. बरोबर आहे. सिलोम नसणारा मध्ये सिलेंट्रेटा, टिनोफोरा. बरोबर आहे, रेडियल सिमेट्रीतले. आणि बायलॅटरल सिमेट्री मधले पुन्हा सिलोम नसणारे, प्लॅटीहेल्मिंथिस. आता ज्यांच्याकडे डुप्लिकेट सिलोम आहे, सिडोसिलोम, ते अस्केल्मेंथिस. आणि ट्रू सिलोम असणारे ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा. बरोबर आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या लेवलवरती वेगवेगळे क्रायटेरिया वापरले, आणि अॅनिमलचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या फायलम मध्ये करतो, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, अस्केल्मेंथिस. इथपर्यंत झाले 5 फायला: ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा. हे पुढचे फायला. बरोबर आहे का? इयत्ता 11वीला आपण जे क्लासिफिकेशन शिकणार आहोत ते फायलम आणि क्लास लेवल पर्यंतच क्लासिफिकेशन शिकणार आहोत. एक एक फायलम, त्या फायलम मध्ये इन्क्लूड केलेल्या अॅनिमल्सचे कॅरेक्टर्स आणि एक्झाम्पल्स, या गोष्टी आपल्याला डिस्कस करायला लागतात, कारण की याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे का? आणि मग तो प्रत्येक फायलम, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये टप्प्याटप्प्यानं डिस्कस करणार आहोत. या लेक्चरमध्ये मात्र आपण याच ठिकाणी थांबूया.